नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आणि महायुतीतील भाजप आणि शिंदे सेनेतील तणाव प्रचंड वाढला। भाजप आपले पदाधिकारी फोडत आहे, कार्यकर्ते पळवत आहे, ही तक्रार घेऊन एकनाथ शिंदे थेट दिल्लीत गेले होते। त्यानंतरही दोन्ही पक्षातील तणाव फारसा कमी झाला दिसत नव्हता, परंतु गेल्या 2-4 दिवसांपासून वातावरणात बराच बदल झालेला दिसतोय। नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी हसत खेळत एकमेकांना सहकार्य करत असल्याचं दिसतंय। त्यांच्यात बंद द्वार चर्चा देखील झाल्याची बातमी आहे। दोन्ही पक्षातील तणावाचा केंद्रबिंदू कोकणात होता। निलेश राणेंनी भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप केले होते। त्याआधीही मुंबई आणि उपनगरात रवींद्र चव्हाण आमचे नेते, कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते करतच होते। एकूणच शिंदे गटासाठी रवींद्र चव्हाण दुधातील मिठाचा खडा ठरले होते। परंतु नागपुरात निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण एकत्र भेटले, त्यांच्यातही हसत खेळत चर्चा झाली। इतकेच नाही तर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण आपल्याला मोठ्या भावासारखे आहे आणि मागे जे काही झाले ते निवडणुकीसोबतच संपले असेही म्हटले। एकूणच मधल्या काळात निर्माण झालेला तणाव आता निवळल्यासारखं दिसतंय। यामागे एक मुख्य कारण मुंबई महापालिका आहे। लवकरच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होईल। भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायचीच आहे आणि बदलत्या परिस्थितीत आपले स्पर्धक वाढणे भाजपला परवडणारे नाही। शिंदे सेनेची नाराजी कायम राहिली तर नुकसान भाजपचेच होणार आहे आणि हे लक्षात आल्यामुळेच भाजपने आपली तलवार म्यान करत मुंबईसाठी शिंदे सेनेसोबत तह करण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। या सगळ्या निवडणुका आटोपल्या की पुढे भाजपकडे पुढच्या कारवायांसाठी निवांत वेळ आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।